सकाळी उरलेल्या नाश्त्यापासून कमीत कमी साहित्यामध्ये आज बनवली होती भन्नाट अशी एक रेसिपी. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आज सकाळी नाश्त्याला पोहे बनवले होते, पण ते ना माझ्याच्यानी जरा जास्तच बनले होते. म्हणून म्हटलं आता याचं काय करणार? म्हणून ना दुपारी मुलांना खायला पण काहीतरी पाहिजे असते. म्हणून या पोह्यामध्ये ना 3 ते 4 बटाटे बॉईल करून मस्त स्मॅश करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर ॲड केलं. त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, बाकी सगळे सुके मसाले ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याचा मस्त एक गोळा करून घेतला आणि त्यानंतर त्याचे छोटे-छोटे पॅटीस बनवून घेतले. एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोअर घेतलं, त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आणि पातळसर असं सारण बनवून घेतलं. एका बाउलमध्ये ब्रेड क्रम्स घेतलं. हे सगळे तयार केलेले पॅटीस या सारणमध्ये डीप करून घेतले आणि त्याला ब्रेड क्रम्सचं कोटिंग करून मस्त डीप फ्राय करून घेतले. यामुळे ना हे आतून सॉफ्ट आणि वरून मस्त असे क्रिस्पी होतात. हे सगळे डीप फ्राय करून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्याच्यामध्ये ना मस्त पुदिनाचं तीळ, दही आणि थोडं वरून लाल तिखट, चाट मसाला असं टाकून सगळ्यांना ते सर्व्ह केले. असं केल्यामुळे ना मुले पण हे पदार्थ आवडीने खातात पण आणि आपलं काही वाया पण जात नाही याच्यामध्ये. तशी पण ही रेसिपी एवढी भन्नाट झाली होती ना, खरंच तुम्ही पण ही ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर किचनची अशी काही अवस्था झाली होती. त्यानंतर किचन वगैरे मस्त क्लीन केलं आणि संध्याकाळी देवाजवळ दिवा वगैरे लावला. असा होता आजचा छोटासा ब्लॉग. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.